का रे भैया ते दाढी काढणार रे यार. तुम्ही ना माझ्या दाढीवरून बोलत नका जाऊ यार. फॅशन आहे आजकालची. नाही तर काय मम्मी यार, तुला माहिती आहे का यांच्या जवानीचे फोटो दाखवू का मी तुम्हाला? दाखवू का कपाटातनं काढीसन? एवढी दाढी होती, एवढा मोठा टिक्का लावायचे तुम्ही. बाबा बनायला चालले होते तुम्ही, स्टेशनवरून पकडून आणला होता तुम्हाला माझ्या बाबांनी आणि कुम चाडला होता. खरं बोलायला नका लावू, राग येत नाही तर तुम्हाला. मम्मी तुला माहिती होती का केवढी दाढी होती तर? हां, तुला तर माहीतच असेल ना, लग्न केलं होतं ना तू. बोकड्यासारखी तर दिसते तू. मध्ये नको बोकडा तोडू रे. तुला येत नाही, जेव्हा येईन ना तेव्हा कसा मिरवशील माहिती मला. अर्धा तास झाला एकच पान वाचतोय हो. लक्ष ठेव मम्मी याच्यावर. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विचारू का? कवाचं एकच पानचं धरून बसलाय तू. श्रावणमध्ये मी ठेवली, तू काय बोलली का? मग आता विदेशात कसं आहे, नो शेव नोव्हेंबर असतं. सप्टेंबर सुरू यावं. तू आहे ऐकणं चिरकुट रे. ते नेपाळचे जेनझिप आहे, त्यांना प्राईम मिनिस्टर बदलून टाकला. तुमचा खून कवा खोलीन? इथलंच येतं मग तुझं आहे ना प्रोटेस्ट. अरे आम्ही मिलिनियल लोक जर गेले ना प्रोटेस्ट करायले तर घरचे हप्ते EMI कोण भरीन? कोण भरीन का रे? तुझ्या रिचार्जचे वांदे जातील. मग पोरींले मेसेज कसा करशील तू? याचा DM चेक करत जा जरा तुम्ही. मम्मी तर मला आता दाढीचं कोणीच बोलणार नाही. माझ्या नो शेव सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आहे. क्लिअर?